बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कोणत्याही आरोपीला सोडलं जाणार नाही, प्रत्येकाविरोधात कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते। संतोष देशमुख यांच्या बंधूंशी दूरध्वनीवरून संवाद साधत दोषींना फासावर लटकवलं जाईल असं आश्वस्त केल्याचंही त्यांनी सांगितलं। काय वाटेल ते झालं तरी सगळे दोषी शोधून आणि जोपर्यंत ते फासावर लटकत नाही तोपर्यंतची सगळी कारवाई पोलीस करतील हा विश्वास मी त्यांना दिलाय। जे पुरावे आहेत त्याच्या आधारावर कोणाला सोडणार नाही हे मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे या संदर्भात वेळोवेळी पोलीस निर्णय करतील, पोलीस ब्रीफिंग करतील। जाणीवपूर्वक ही केस सीआयडीला देण्यात आलेली आहे, त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आलेली आहे। कोणाचाही त्यांच्यावर दबाव चालवून घेतला जाणार नाही, कुठलाही दबाव राहणार नाही। या प्रकरणाच्या तपासाला गती दिल्यामुळे वाल्मिक कराडला शरणागती पत्करावी लागल्याचं त्यांनी म्हटलं। या प्रकरणी फरार आरोपींना शोधण्यासाठी पथकं कार्यरत आहेत असंही त्यांनी सांगितलं। जाणीवपूर्वक हे प्रकरण सीआयडीला दिलं असून पोलिसांना पूर्ण स्वायत्तता दिली आहे, त्यांच्यावर कुणाचाही दबाव चालू दिला जाणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं।